परमपूज्य परमात्मा एक सेवक टिमकी नागपूरच्या वतीने व सर्व सेवकांच्या सहमतीने आजची पंधरवाडी चर्चा बैठक श्रीमान्य शोभेलालजी गजघाटे यांच्या निवासस्थानी नुकतीच सुरुवात झालेली आहे। या बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच खांद्याला खांदा लावून चालणारी मातोश्री वाराणसी आईसुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहेत, त्या आईला माझा प्रणाम। तसेच आजच्या बैठकीचे अध्यक्ष महेंद्र काकाजी यांनासुद्धा माझा नमस्कार। या बैठकीला लाभलेले ज्येष्ठ सेवक सेवकीने बाळगोपाळ मार्गदर्शक या सर्वांना माझा नमस्कार। ही बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि सेवकांवर घडलेले अनुभव या विषयावर सुरू आहे। बघा, ज्याप्रमाणे माझ्या आईने सांगितलं त्याप्रमाणे आमच्या घरी थोडीशी मनस्थिती म्हणजे थोडीशी डोललेली आहे। ज्याप्रमाणे आपण राहायला पाहिजे त्याप्रमाणे न राहता आमच्या घरी थोडंसं म्हणजे चालू राहते। त्या गोष्टी मान्य करेल मी पण पुराणे विचार जे म्हणतो आपण ते पुराणे विचार काही बंद होत नाही आहे। आता जे काही आहे त्या परमेश्वराला माहितीच आहे। तर मी आपल्या हिशोबाने थोडासा अनुभव सांगेल। बघा, काही दिवसा अगोदरच आपला मानव धर्माचा सर्वात मोठा सण म्हणजे षष्ठीचं हवन भगवत प्राप्ती दिन हे काही दिवसा अगोदरच गेलं। तर भगवंतानी आपले आयुष्यामध्ये काय केलं आणि काय नाही त्यावर मी थोडंसं आपल्याला सांगू इच्छितो। बघा, सर्वप्रथम महान त्यागी बाबा जुमदेवजी हे लहान असताना पाठशालामध्ये जायचे, म्हणजे शाळेमध्ये जायचे। त्या शाळेमधून यायचे तर जसं आपलं घराचा दरवाजा असतो त्या दरवाजामधून ज्यावेळेस परमेश्वर बघायचे तर त्या ज्या दरवाजाच्या फटीमधून ते घराच्या आतमध्ये बघायचे, त्यांना एक दिव्य मोठा एकच डोळा दिसत होता, जे आपण एकच ज्योत म्हणतो त्याप्रमाणे त्यांना एक मोठा दिव्य पुरुष दिसत होता आणि त्या पुरुषाचा एकच डोळा त्या परमेश्वराला दिसत होता। कारण की त्या घरामध्ये आई बाबा सर्वच असायचे, पण त्यांना ते कोणीही न दिसता त्यांना फक्त एक डोळा दिसत होता त्या परमेश्वराचा। त्यानंतर परमेश्वर रोज हनुमान चालीसा वाचत होते, तर परमेश्वराला सुद्धा त्यांच्यामध्ये काही दिव्य दृष्टी दिसली असेल तर ते हनुमान चालीसा रोज वाचायचे। त्यानंतर 12 वर्षाचे ज्यावेळेस होते परमेश्वर आपले महान त्यागी बाबा जुमदेवजी, त्यावेळेस त्यांनी आपलं घर गोलीबार चौकमध्ये काहीतरी त्यांचं घर होतं अगोदर, त्या ठिकाणाहून ते टिमकी या निवासस्थानी गेले। टिमकी या निवासस्थानी ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये भूत पिशाच आणि अशा भरपूरशा काही गोष्टी होत्या ज्या आपल्या महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या बाबांना सुद्धा माहिती होत्या। पण त्यांनी असा विचार केला की म्हणे आपण जाणत्या वानत्याला वगैरे बोलवू, म्हणे थोडंसं म्हणे 1-2 हवन केले की हे भूत पिशाच चालले जातात म्हणे, असा त्यांचा विचार होता। तर त्यांनी ते सुद्धा करून बघितलं, बट त्यांना काही आराम झाला नाही। 12 वर्षाचे असताना बाबांनी ज्यावेळेस तो घर तिथे राहायला गेले त्यावेळेस त्यांना एवढे म्हणजे संकट पडले होते की भरपूर जास्ती। त्यावेळेस त्यांनी आपापल्या सोयीनुसार त्यांनीसुद्धा ज्यावेळेस आपण आज भटकत आहोत, आपण सर्व सेवक सेवकीने मिळून आपणही काही ना काही कारणास्तव या मार्गात जुळलो। त्याचप्रमाणे आपले जे गुरु आहेत, आपण सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी ज्यांना म्हणतो, ते गुरुसुद्धा काही कारणास्तव या मार्गाशी जुळले। ते सुद्धा खूप जास्ती दुःखी होते आणि त्यांची परिस्थिती एवढी हलावलेली होती की खूप जास्ती। त्यानंतर त्यांना एक पुरुष मिळाला होता, मौद्या इथला एक व्यक्ती मिळाला होता। त्या व्यक्तीने त्यांना मार्गाबद्दल सांगितलं। पण खूपशा सेवकांना हा एक प्रश्न आहे की जो व्यक्ती होता, ज्या व्यक्तीने मौद्याचा जो व्यक्ती होता, ज्या व्यक्तीने बाबांना या मार्गाविषयी सांगितलं, त्या व्यक्तीला या मार्गाबद्दल कसं काय माहिती। तर मी सर्वांना सांगू इच्छितो, मी एक छोटासा व्हिडिओमध्ये बघितलं की जे त्यांचे बाबा होते, जे मौद्याचे एक व्यक्ती होते, त्यांचे जे बाबा होते, त्यांचे बाबा एका साधू आणि संतासोबत राहत होते। तर त्या साधू संत ज्यावेळेस परमेश्वरामध्ये विलीन झाले त्यावेळेस त्यांचे ग्रंथ, त्यांचे बुक्स, काही नोट्स त्यांनी आपल्या घरी आणले आणि आपल्या घरी आणून ते त्यांच्या हिशोबाने जसंही काही जमत होते ते आपल्या हिशोबाने सर्व कार्य करत होते। तर त्या व्यक्तीने सरळ बाबांना सांगितलं की बा म्हणे तू कशाला इकडे तिकडे भटकतोय म्हणे, माझ्याकडे भरपूर मोठी शक्ती आहे म्हणे की तुला एवढं सुखी करून देईल म्हणे की तू प्रत्येक गोष्टीने समाधान राहशील म्हणे। तर बाबाला त्यावेळेस सांगितलं त्यांनी, बाबाला ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा म्हणे हा मार्ग आहे तर भरपूर चांगला म्हणे, पण करायला भरपूर कठीण आहे दादा म्हणे। कारण की त्या व्यक्तीने ज्यावेळेस सांगितलं की माझा पप्पा म्हणजे माझे बाबा
ते साधू संतांसोबत राहून त्यांनी त्यावेळेस ज्यावेळेस त्या साधूचं निधन झालं त्यावेळेस त्यांनी ग्रंथ आणले आणि माझ्या बाबांनी काही असं करण्याचा प्रयत्न केला, पण ते त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांना काही जमलं नाही. तर माझ्या बाबांचं म्हणजे डोळ्यांची दृष्टिकोन बंद झाली, म्हणजे त्यांना दिसणं बंद झाले. म्हणे या जे मार्गामध्ये आले आहेत कोणी पागल होते म्हणे, कोणी मरते म्हणे, कोणी काय होते म्हणे. तर त्या व्यक्तीने ज्यावेळेस बाबांना सांगितल्यावर त्यांनी म्हटलं की आम्ही घरी सोच विचार करतो. सोच विचार केला. त्यांनी म्हटलं की 3 दिवस दादा म्हणे तू घरी साफसफाई करशील म्हणे, घरी विचार करशील म्हणे, हा माझा ॲड्रेस म्हणे आणि तुला जर वाटलं तर तू माझ्याकडे ये म्हणे. ज्यावेळेस बाबांनी आपल्या घरी विचार केलं, 5 भावंडं होते बाबांसुद्धा, त्यांनी आपल्या घरगृहस्थीमध्ये विचार केला. त्यावेळेस त्यांचे जे भाऊ होते, 5 भाऊ होते, त्या भाऊमध्ये विचारपूस झाली. तर त्या भावांनी म्हटलं म्हणे तू ज्या हिशोबाने सांगत आहे म्हणे हा मार्ग तर भरपूर कठीण आहे म्हणे. तर ते जे 4 भाऊ होते त्या भाऊंनी तो मार्ग स्वीकारण्यास नकार दिले. तर महान त्यागी बाबा जमदेवजी यांनी एकच गोष्ट म्हटली की बघा म्हणे आपण 5 भाऊ आहोत म्हणे, 5 भावामधून आपण असं समजा म्हणे की एक भाऊ गेला त्या परमेश्वराच्या चरणी गेला, एकतर म्हणे परमेश्वराचं मी ज्ञान घेईल म्हणे, नाहीतर परमेश्वराच्या चरणी जाईल म्हणे. बघा बाबांनी पूर्ण सोच विचार केलं, आपल्या घरगृहस्थीमध्ये सांगितलं आणि काही दिवसांनी ज्यावेळेस ते त्या व्यक्तीकडे गेले मौद्याकडे जाऊन त्यांनी सांगितलं की दादा म्हणे मी जमतपर्यंत कार्य करण्याचा प्रयत्न करतो म्हणे. तर बाबांनी तिकडून त्यांनी सांगितलं की असं तुम्हाला करावं लागेल म्हणे. तर त्यांनी 3, 7, 11 दिवसांचं आपापल्या हिशोबाने त्यांनी सांगितलं आणि ज्या हिशोबाने त्यांनी सांगितलं त्या हिशोबाने बाबांनी कार्य करण्यास सुरुवात केली. बघा त्यावेळेस बाबांनी 3 दिवसाचे कार्य केले, 11 दिवसाचे कार्य केले आणि ज्यावेळेस 21 दिवसाचे कार्य बाबांचे सुरू होते, 21व्या दिवसाची गोष्ट आहे. बाबांची भतीजी म्हणजे त्यांच्या भावाची मुलगी, याची परिस्थिती एवढी नाजूक झाली होती की तिच्या अंगाला असे भरपूरसे फोडे आले होते आणि त्या फोडांना असे मुंग्यासुद्धा भरपूर जास्ती लागले होते आणि पस वाहत होतं तिच्या शरीरातून. तर बाबांनी ज्यावेळेस बघितलं, बाबांचे त्यावेळेस कार्य चालू होते 21 दिवसांचे, त्यावेळेस बाबा परमेश्वराला फक्त विनंती करू शकत होते, कारण की त्यावेळेस बाबांकडे सुद्धा एवढी मोठी शक्ती होती नाही. तर बाबा रोज सकाळी उठायचे, त्या कार्यामध्ये सकाळी उठायचे आणि आंघोळ करून एक हनुमानाची अशी मूर्ती होती, एक लहानसं मंदिर होतं समजा, त्या मूर्तीचे असे फेरे लावायचे आणि बाबा आपल्या हिशोबाने त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे ते आपल्या हिशोबाने कार्य करायचे. सकाळी उठून ज्योत वगैरे लावायचे, कापूरची ज्योत वगैरे लावायचे. तर त्यावेळेस त्या मुलीला एवढा जास्त त्रास होता की बाबांना पाहून झालं नाही. तर त्यावेळेस त्या बाबांनी काहीच म्हटलं नाही. त्यानंतर बाबा फक्त एकच विचार केला की मी परमेश्वराला सांगतो. त्या दिवशी बाबांनी परमेश्वराला सांगितलं. तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी बाबा सकाळी रोजच्या आपल्या कार्य करण्यानुसार सकाळी उठले आणि त्यानुसार बाबा गेले. सकाळी आंघोळ केली बाबांनी आणि हनुमानाचे जे काही प्रतिमेचे त्यांचे जे फिरत होते त्यांचा गोल ते फिरले आणि बाबांनी आपल्या हिशोबाने कार्य केले. ज्यावेळेस कार्य केले, बाबा कार्य करून घरी आले आणि घरून ज्यावेळेस बाबा पुन्हा बाहेर निघाले त्यावेळेस त्यांची भतीजी ही त्यांच्या दारासमोर खेळत बाबांना दिसली आणि तिच्या ज्या शरीरावर एकही फोडा त्यांना असं काही जाणवलं नाही आणि ती एवढी व्यवस्थित खेळत होती की म्हणजे मुलाबाळांसोबत खेळत होती. त्यावेळेस परमेश्वराला समजलं, बाबा म्हणे तुझी शक्ती जशी आहे म्हणे कठीण, त्याचप्रमाणे मार्गसुद्धा कठीण आहे म्हणे, पण तू त्याचप्रमाणे सुखीसुद्धा ठेवू शकतोस म्हणे. त्यावेळेस परमेश्वराला एक जाणीव झाली की नाही, जे मी कार्य करत आहे यामध्ये भरपूर मोठी शक्ती आहे. त्या हिशोबाने बाबा कार्य करत गेले. काही सेवकांना हे सुद्धा नाही माहिती की बाबांनी एका दिवशी 3 हवन केले, म्हणजे त्रिकाल हवन ज्याला म्हणतात. 5 ते 6 दिवस असे काहीतरी परमेश्वरांनी कार्य केले. कार्य करत गेले. त्यानंतर एक व्यक्ती आला. त्यांनी सांगितलं की बा म्हणे माझ्या घरीची परिस्थिती अशी आहे म्हणे. एक सीताबाई म्हणून होती, त्या बाईला एवढे भूतबाधा लागले होते की खूप जास्ती, की ते म्हणजे असे घरी राहू नाही शकत होते, एवढी भूतबाधा लागली होती. तर त्या बाईला त्यांनी आणलं बाबाकडे आणलं. सर्वांना थोडंसं जाणवलं होतं की नाही यांच्याकडे थोडेसे जसे कार्य करत आहेत तसे त्यांना
गावातल्यांना शक्ती जाणवत होती. तर बाबांनी काही दिवस कार्य केले. कार्य केल्यानंतर ज्यावेळेस ती एक सीताबाई म्हणून तिच्या अंगात एवढी भूतबाधा होती की खूप जास्ती भूतबाधा असल्यानंतर ती सीताबाई ज्यावेळेस येते आणि बाबांसमोर बसते, बाबा आपले काहीतरी कार्य करतात. त्या कार्यावर जशी ती सीताबाई बोलायला बसते, ती एकच गोष्ट म्हणते, मैं इमली के पेड़ में रहती हूँ म्हणते. तिच्या अंगामध्ये एवढी भूतबाधा होती परमेश्वरा की खूप जास्ती. तिलासुद्धा बाबांनी काही दिवस कार्य केले आणि तिलासुद्धा परमेश्वरांनी आराम केला. आराम केला त्यानंतर सर्वांना एवढा आराम झाला की म्हणजे त्या सेवकिनीला एवढा आराम झाला की आणखी गावातले जे लोक होते ते सुद्धा हळूहळू मानायला लागले. त्यानंतर एक शांतीबाई म्हणून होती, तिलासुद्धा तसंच भूतबाधाचं भरपूर जास्ती होतं. ती एवढं जास्त होतं की स्वतःचं मांससुद्धा ती स्वतः नोचून खात होती, एवढा तिला त्रास होता. तिच्यामध्ये एवढी भूतबाधा होती. त्या परमेश्वरालाच माहिती की काय होतं. तो परमेश्वर कार्य ज्यावेळेस करत होता त्यावेळेस परमेश्वर एवढा जास्ती म्हणजे परमेश्वरामध्ये मानत होता की खूप जास्ती. परमेश्वराने काही दिवस कार्य केले, त्या कार्यातसुद्धा त्या बाईला आराम लागलेला नाही. परमेश्वराने पुन्हा कार्य केले. ज्यावेळेस परमेश्वराने पुन्हा कार्य केले त्यावेळेस त्या बाईला, जी शांतीबाई होती त्या बाईला काही दिवस 2-3 दिवस आराम लागला. तर ती थोडीशी म्हणजे जसं तिचं नोचणं वगैरे होतं, स्वतःचं मांस जशी ती स्वतः खात होती, तर तिची अवस्था कुणालाही पाहून नाही होत होती. तर ती थोडीशी होशमध्ये आली आणि तिने मांस वगैरे खाणं बंद केलं स्वतःचं. 2-3 दिवस राहिली आणि पुन्हा ती तशीच करत गेली. त्यावेळेस बाबांनी त्या परमेश्वराला एकच म्हटलं की बाबा म्हणे, मी एवढी मोठी शक्ती राहून म्हणे, मी ज्यावेळेस मी भोले शंकर बाबाला आणि कृष्णा बाबाला यांना सर्वांना या देवांना मानत आहो म्हणे, तरीसुद्धा माझी शक्ती जी आहे म्हणे ती कार्य करत नाही म्हणे. ही कोणती शक्ती आहे म्हणे. त्या परमेश्वराने आपली शक्ती आजमावण्यासाठी त्या परमेश्वराला सांगितलं म्हणे, परमेश्वर जर असेल म्हणे तर या बाईला आराम लागेल म्हणे. त्यावेळेस परमेश्वराने एक घरी हवन केलं आणि त्या हवनामध्ये जी रक्षा असते ती रक्षा घेऊन त्या बाईवर फूक मारली. तर ती बाई पूर्ण होश आवाजामध्ये बसली परमेश्वरा. तिच्या अंगातून पूर्ण जी भूतबाधा होती ती पूर्णची पूर्ण दूर झाली. अशी त्या परमेश्वराची लीला. तर परमेश्वराने सांगतो, ज्या हिशोबाने स्वतः कार्य केले त्यांच्या घरीसुद्धा भूतबाधाचे एवढं होतं की परमेश्वरा आपल्याकडे त्या हिशोबाने जर म्हटलं तर 5%सुद्धा नाही. आपण फक्त एका गोष्टीसाठी म्हणून येतो, पण परमेश्वर ज्यावेळेस मार्गात जोडले आणि ज्यावेळेस त्यांनी कार्य केले आणि महान त्यागी बाबा जुमदेवजी जे म्हणतो आपण त्यांना, आणि त्या हिशोबाने त्यांनी जे त्याग केले परमेश्वरा, तर त्या त्यागावर जर आपण विचार केला तर आपण काहीच नाही केलं, पण परमेश्वर आपल्याला एकच गोष्ट म्हणते की बाबा तू काहीच नाही, मला फक्त सत्य मर्यादा प्रेमाची भीक दे आणि 4 तत्वांवर तू अवलंबून राहा, जेणेकरून तुझं जीवन सुखमय होईल. पण परमेश्वरा, आम्ही माणूस म्हटलं तर भरपूर लोभी आहे. लोभी म्हणजे असा की माणसाला जर थोडंसं भेटलं तर माणूस, उंगली भेटली तर हात पकडायला बघते, अशी माणसाची थोडीशी स्थिती असते. तर सर्वजण आपापल्यानुसार कार्य करतात, ज्याला जसं जमते ते तसं करतात. आणि मला भरपूरसे अनेकवाले असे म्हणतात की म्हणते तुमच्या कार्यात असं आहे म्हणते, तसं आहे म्हणते, तो व्यक्ती तो तसा करते, तो व्यक्ती तसा करते म्हणते. मी या सर्व व्यक्तींना एकच म्हणतो, दादा ज्याचे कार्य त्याच्यानुसार, माझं डोकं माझ्यानुसार, मी जसे कार्य करतो मला त्याच्यानुसार फळ भेटते, बाकी सर्व जसे कार्य करतात त्यांना त्यांच्यानुसार फळ भेटते परमेश्वरा. तर एवढंच बोलून मी आणखी एक सांगू इच्छितो परमेश्वरा, मी ज्या दिवसापासून या मार्गात जोडलो त्या दिवशीपासून परमेश्वरा कळत न कळत माझ्या हाताने एवढ्या चुकाभुला झाल्या असतील की ज्याही काही चुकाभुला झाल्या असतील परमेश्वरा किंवा होत आहेत, या सर्व चुकींची मी स्वयं भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो, सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो, वाराणसी आईला क्षमा मागतो, ज्येष्ठ सेवक सेवकीने बाळगोपाळ अध्यक्ष कार्यकर्ता मार्गदर्शक या सर्वांना मी क्षमा मागतो व आपले मार्गदर्शन संपवतो. सर्वांना माझ्या नमस्कार. भगवंताने बाबाला आपण प्रणाम करा.